मित्रांनो, बोर्ड एक्झाम ऑक्टोबर 2015चा क्वेश्चन पेपर याच्यामधला पार्टनरशिप फायनल अकाउंटचा क्वेश्चन आपण आज सॉल्व करणार आहोत. तर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि रोज फक्त अर्धा तास अभ्यास करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्सपर्यंत कशाप्रकारे तयारी करू शकतात हे आपण या पूर्ण पार्टमध्ये समजून घेणार आहोत. मित्रांनो, फायनल अकाउंट आणि बोर्ड एक्झाममधले HSC कॉमर्ससाठीचा जो टॉपिक आहे फायनल अकाउंट आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, हे दोनच टॉपिक असे आहेत जे तुम्हाला 30 मिनिटचा टाईम रिक्वायर्ड करतात. म्हणजे या 30 मिनिट्समध्ये जर तुमचे क्वेश्चन सॉल्व होत असतील तर तुम्ही बोर्ड एक्झामला आउट ऑफ पर्यंत जाऊ शकतात. पहा, कोणतीही घाई करायची नाही. क्वेश्चन फास्ट सोडवणे म्हणजे घाई करून सोडवणे असं नाही. तर आत्ता झालेला 1 मिनिट मित्रांनो, जास्त उशीर न करता मी तुमच्यासोबत क्वेश्चन सॉल्व करणार आहे. बरोबर आपण या 1 मिनिटानंतर स्टार्ट करूयात क्वेश्चन रीड करायला आणि त्याच्यानंतर क्वेश्चन सोल्युशन टायमिंग बघूयात. तर बरोबर इथं 58 सेकंद 59 सेकंद आणि 1 मिनिट झालेलं आहे. सतीश अँड प्रदीप आर पार्टनर्स इन अ पार्टनरशिप फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. अंडरलाईन करून घेतलेले मित्रांनो, मी ज्याप्रमाणे सॉल्व करतोय त्याच पद्धतीने. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2013 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आणि त्याच तारखेचे आपण बनवणार आहेत बॅलन्स शीट. बॅलन्स शीट आपल्याला बनवायची, हे दिलेले आपल्याला ट्रायल बॅलन्स, इथे आपल्याला दिलेला आहे ट्रायल बॅलन्स. ओके मित्रांनो, तर हा क्वेश्चन इथे झालेला आहे आणि याचं सोल्युशन आपण बघणार आहे. परचेसेस कुठं जाणार? ट्रेडिंग अकाउंटला, सन्ड्री डेटर्स, ॲसेट्सला, डिस्काउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, ओपनिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंट, वेजेस अँड सॅलरीज हे पण जाणार ट्रेडिंग अकाउंटला, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंट, फॅक्टरी बिल्डिंग बॅलन्स शीट ॲसेट साईड, प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीट ॲसेट साईड, ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. परंतु याच्यावरती आहे मित्रांनो हिडन ॲडजस्टमेंट्स, 2 वर्षाची दिलेली आहे, 1 जानेवारी 2013 पासून, म्हणून आपण याच्यावरती स्टार करून घेतलेला आहे. सॅलरी अँड वेजेस जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅश इन हँड जाणार बॅलन्स शीट ॲसेट साईड, 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स ॲसेटला जाणार, परंतु याच्यावरती आहे ॲडजस्टमेंट. पहा मित्रांनो, ज्या ॲडजस्टमेंट ट्रायल बॅलन्समध्येच दिल्या जातात त्याला आपण हिडन ॲडजस्टमेंट म्हणतो. आणि ही जी ट्रायल बॅलन्स दिलेले आहेत, असे जर 2 बॅलन्सेस तुम्हाला दिले असतील तर ही ट्रायल बॅलन्स आहे हॉरिझॉन्टल. आणि जर एकच अमाऊंटचा पर्टिक्युलरचा कॉलम 1 दिला असेल आणि अमाऊंटचे कॉलम 2 दिले असतील तर ही आहे व्हर्टिकल ट्रायल बॅलन्स. आत्ता आपल्यासमोर जी आहे ही आहे हॉरिझॉन्टल ट्रायल बॅलन्स. वेअर हाऊस रेंट कुठे जाणार मित्रांनो? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. पण डेबिट बॅलन्सेस कुठं जाणार? डेबिट ॲसेट. डेबिट बॅलन्सेस कोणाला असतात? एक्सपेन्सेस, लॉसेस अँड ॲसेट्सला असतात. क्रेडिट बॅलन्सेस असतात इन्कम, गेन्स आणि लायबिलिटी. क्रेडिट बॅलन्स जाणार क्रेडिट लायबिलिटीला जाणार. ओके. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बरेच मुलं काय करतात मित्रांनो, याच्यामध्ये बॅलन्स शीट ॲज अ लायबिलिटी साईटला रेकॉर्ड करतात. जे विद्यार्थी बॅलन्स शीट लायबिलिटी साईटला रेकॉर्ड करणार आहेत त्यांनी तिकडं करा. परंतु मी वर्किंग नोटमध्ये बनवलं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, मी तिकडे पाठवणार. सेल जाणार ट्रेडिंग अकाउंटला, सन्ड्री क्रेडिटर जाणार लायबिलिटीला आणि डिस्काउंट जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट मार्केट प्राईस ॲट 92,000 विच इज 15% अबोव इट्स कॉस्ट. म्हणजे मार्केट प्राईस दिली 92,000 आणि जी की 15% जास्त आहे त्याच्या कॉस्टपेक्षा. ओके, मग याचं पण कॅल्क्युलेशन आपण सिस्टमॅटिकली बघणार आहोत. फक्त लक्ष द्या, शेवटपर्यंत प्रॉब्लेममध्ये आमच्यासोबत राहा, तुम्हाला सर्व पार्ट व्यवस्थित समजून सांगण्यात येईल. डेप्रिसिएट मशिनरी ॲट 10% पर ॲनम. प्लांट अँड मशिनरीवरती आपण एक स्टार करून घेतोय मित्रांनो. ओके. आउटस्टँडिंग व्हेजेस म्हटलेले सॅलरी अँड व्हेजेस अँड सॅलरीज असे 2 आयटम दिलेत. तर जो आधी सांगितला आहे तो घेऊयात आपण. व्हेजेसवरती स्टार केलेला आहे. मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स, स्टार करूयात आपण. सेकंड आयटम दिलं तर आपल्याला सन्ड्री डेटर्स. तर आपल्या सर्व ॲडजस्टमेंटला स्टार करून झालेलं आहे मित्रांनो. आपण हा क्वेश्चन रीड करण्यासाठी 4 मिनिटं 13 सेकंदाचा वेळ घेतलेला आहे मित्रांनो. लगेचच तुम्ही फॉर्मॅट ड्रॉ करून घ्या. मी फॉर्मॅट ड्रॉ करून ठेवलेला आहे. काही वेळ व्हिडिओ पॉज करा आणि फॉर्मॅट ड्रॉ करून घ्या. फॉर्मॅट ड्रॉ करताना इन द बुक्स ऑफ सतीश अँड प्रदीप ट्रेडिंग अकाउंट, मी ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजण्यासाठी वेगळं बनवलेलं आहे. तुम्ही जर कंबाईन करत असताल, एकत्रच बनवत असताल तरी चालेल. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2030 आणि त्याच्यानंतर दिलेला आहे फुल स्टॉप. एका बाजूला डेबिट आणि एका बाजूला क्रेडिट. बी कॅपिटल घेतलं आहे, सी कॅपिटल घेतलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांनी तुम्हाला आउट ऑफ पर्यंत जाण्यासाठी अडवलं जाऊ शकतं. पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज.
आता एक इनर कॉलम आणि एक आउटर कॉलम दिलेला आहे, परंतु तुम्ही नीट बघितलं तर रुपीजचं पण साईन मी 2 ओळींचा वापर करून रुपीजचं साईन व्यवस्थित पुट केलेलं आहे मित्रांनो. तुम्ही पण याच प्रकारे फॉर्मॅट ड्रॉ करा. प्रेझेंटेशन एकदम व्यवस्थित दिसलं पाहिजे. हे आहे माझं ट्रेडिंग अकाउंट. त्याच्यानंतर आहे माझं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. याला पण मी संपूर्ण पार्ट व्यवस्थित वापरलेला आहे. डेबिट आणि क्रेडिट व्यवस्थित लिहिलेलं आहे, इथं कोणतीही घाई केलेली नाही. DR काढल्यानंतर OR दिसत नाही, या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. याच्यानंतर मी बनवली आहे बॅलन्स शीट. बॅलन्स हा शब्द वेगळा आहे आणि शीट हा शब्द वेगळा आहे. खाली जो ॲज ऑन घेतलेला आहे मी A कॅपिटल घेतलेला आहे, ॲज ऑन 31 मार्च 2030 आणि पुन्हा डेट झाल्यानंतर मी फुल स्टॉप दिलेलं आहे. बॅलन्स शीटला लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड अशा 2 साईड असतात. लेफ्ट हँड साईड जाते लायबिलिटीज आणि राईट हँड साईड जाते ॲसेट्स. यालाही इनर कॉलम आणि आउटर कॉलम घेतलेले आहेत. ज्या पार्टला आपण स्टार केलेला आहे ते आहेत इनर कॉलमचे आयटम आणि याच्यानंतर आपण विदाऊट स्टारवाले आउटरला पाठवणार. वर्किंग नोट दिलेली आहे पार्टनर्स कॅपिटलची. तर सर्व पार्ट एकदम व्यवस्थित पाहूयात. आता मित्रांनो मी कलर चेंज करतो पेनचा. पेनचे कलर आपण चेंज करून इथं पाहणार आहोत. यासाठी याच्या ॲडजस्टमेंट ट्रान्सफर करायचे आहेत, याच्यासाठी मी घेतोय हा कलर. ओके, सिमिलर हा कलर आपण यूज करणार आहोत. तर जाऊयात पहिल्यापासून. सर्व डेटा वापरला आहे. पहिला आयटम दिलेला आहे पर्चेसेस. पर्चेसेसवरती स्टार नाही. 2,20,000 दिलेले आहेत. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईटला येणार, पण फर्स्ट ट्रान्झॅक्शन असतो ओपनिंग स्टॉक, म्हणून त्याच्यासाठी जागा सोडून आपण पुढे लिहिणार टू पर्चेसेस इनर कॉलमला डॅश, याच्यावरती कोणताही स्टार नव्हता. 2,20,000 ही अमाऊंट आपण लिहून घेतलेली आहे. 1 मिनिट, फॉन्ट साईज पण मी चेंज करतोय मित्रांनो. व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही सोबत लिहून घ्या. सॉरी, पेन कलर चेंज करायचा राहिला. टू पर्चेसेस इनरला डॅश 2,20,000. मागून गाण्यांचा आवाज येत असेल तर मी अकाउंटची स्टडी गाणी ऐकतच करत असतो, त्यामुळे थोडासा आवाज आला तर तुम्ही त्याच्यासोबत एन्जॉय करा. नेक्स्ट आयटम आपल्याला दिलेला आहे, याच्यामध्ये सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर जाणार बॅलन्स शीट ॲसेट साईडला, परंतु स्टार आहे म्हणून इनर कॉलमला 45,000 रुपये जाणार. सन्ड्री डेटर्स अमाऊंट दिलेली आहे 45,000, ती लिहितोय आपण इनर कॉलमला. हे समजलं असेल मित्रांनो. जाऊयात पुढच्या आयटमकडं. आपले झालेले 2 आयटम याच्यामधले. पुढचा आयटम दिलेला आहे डिस्काउंट. डिस्काउंट जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला. मग डिस्काउंटला ट्रान्सफर करून घेऊयात आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला. डिस्काउंटची अमाऊंट आपल्याला दिलेली 4,000. टू डिस्काउंट ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून डायरेक्टली आउटर कॉलमला लिहिणार आपण याची अमाऊंट 4,000. नेक्स्ट आयटम आपल्याला दिलेला आहे, याच्यामध्ये डिस्काउंट झालेले ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईटला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईटला येऊन पहिला आयटम आपण लिहिणार. हे आलो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईटला. पहिला आयटम इथं लिहिणार मित्रांनो आपण टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट आपल्याला दिलेली होती 25,000, ही पण लिहून घेतलेली आहे आपण. हे झाल्यानंतर आपण नेक्स्ट आयटमकडे जाणार वेजेस अँड सॅलरीज. त्याच्यावरती स्टार आहे, हा पण जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईटला. टू वेजेस अँड सॅलरीज. ह्याला इनर कॉलमला लिहावं लागेल मित्रांनो 23,000 रुपये आणि याच्या खाली आपण जागा सोडणार आहेत 2 ओळी. पुढचा आयटम आपल्याला दिलेला आहे, याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 25,500. वेजेस अँड सॅलरीजसाठी 2 ओळी जागा सोडल्यानंतर टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. अमाऊंट दिलेली आहे आपल्याला याची 25,500. आउटर कॉलमला कोणत्याही प्रकारचा स्टार नाही आहे. नेक्स्ट आयटम पहा मित्रांनो, याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला. पहा एक एक आयटम जे झालेले आहेत मी त्याला टिकमार्क करून ठेवतो, म्हणजे आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस कुठं जाणार हा, तर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस झालेला आहे. फॅक्टरी बिल्डिंग बॅलन्स शीट ॲसेट साईटला 1,75,000. याच्यावरती कोणत्याही प्रकारचा स्टार नाही आहे, डायरेक्ट आउटर कॉलमला. सन्ड्री डेटरसाठी 2 ओळी सोडल्यानंतर फॅक्टरी बिल्डिंग
अमाऊंट दिलेली आहे. आउटर कॉलमला लिहिणार आपण 1,75,000. हे झाल्यानंतर नेक्स्ट आयटम आपल्याला दिलेला आहे मित्रांनो. याच्यामध्ये पहा, फॅक्टरी बिल्डिंग झालेली, प्लॅन्ट अँड मशिनरी याच्यावरती स्टार आहे. इन्नर कॉलमला लिहिणार 75,000. बॅलन्स शीट ॲसेट साईडला जाणार. फॅक्टरी बिल्डिंगच्या खाली आपण लिहिणार इथे प्लॅन्ट अँड मशिनरी. अमाऊंट दिलेली आहे याची 75,000 इन्नर कॉलमला. पहा, ज्या आयटमवरती स्टार आहे त्या आयटमसाठी 2 ओळी जागा सोडायची आहेत आपल्याला. याच्यानंतरचा आयटम आपल्याला दिलेला आहे मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंट. आता पहा, याच्यावरती पण स्टार आहे, परंतु याची ॲडजस्टमेंट आपण लगेच करणार आहेत. हिडन ॲडजस्टमेंट आहेत. ॲडव्हर्टाइजमेंट जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ॲडव्हर्टाइजमेंट. पहा, याची अमाऊंट दिलेली आपल्याला इथे 10,000. हा झाला पहिला इफेक्ट ट्रायल बॅलन्सचा. आता करूयात ॲडजस्टमेंटचा इफेक्ट. ॲडजस्टमेंटसाठी आपण वर्किंग नोट प्रिपेअर करणार आहोत. वर्किंग नोट नंबर 2 ॲडव्हर्टाइजमेंट. पहा मित्रांनो, मी तुम्हाला एक सरळ समजण्यासाठी 2 इयर्सची ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे 10,000 24 मंथसाठी. म्हणजे आपण जर याचं कॅल्क्युलेशन काढायला गेलो तर 21 मंथ्सची ॲडव्हर्टाइजमेंट प्रीपेड केलेली आहे. ती किती केलेली आहे हे काढण्यासाठी आपण काय करणार, 10,000 इंटू 21 डिवायडेड बाय 24. आता याला जर डिवाइड केलं आपण 10,000 इंटू यांनी 3ने जर डिवाइड केलं दोन्ही साईडला तर 3 7 21 आणि 3 8 24 म्हणजे 7/8 एवढी अमाऊंट याची येऊन जाईल. ओके, 3ने डिवाइड केलं आपण या दोन्हींना. ओके, कितीने डिवाइड केलं, 3ने. तर आन्सर मिळालं 7/8. तर 8 एके 8, 8 एके 8, हातचे राहिले 2, 8 दुने 16, हातचे राहिले 4, 8 पंचे 40 आणि 8 0 0. आणि गुणाकार 7ने केला, 7 0 0, 7 5 35, 35 5, हातचे गेले 3, 7 दुने 14, 14 आणि 3 17, 17 7, हातचे गेले 1, 7 एके 7, 7 आणि 1 8. म्हणजे जी प्रीपेड एक्सपेंडिचर आपण केलेलं आहे ती आहे 8,750. ॲडव्हर्टाइजमेंटमधून आपण लेस करणार प्रीपेड वर्किंग नोट नंबर 2 8,750. आता 8,750 10,000 मधून मायनस केल्यानंतर आउटर कॉलमला 1,250 एवढी अमाऊंट गेली. हा झाला एक इफेक्ट 8,750चा. दुसरा इफेक्ट जाणार बॅलन्स शीट ॲसेट साईडला. पण प्लॅन्ट अँड मशिनरीसाठी 2 ओळी जागा सोडल्यानंतर प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट आउटर कॉलमला 8,750. हे झालेले आहे मित्रांनो दोन्ही ॲडजस्टमेंट. जाऊयात नेक्स्ट पार्टकडे. पहा, ॲडव्हर्टाइजमेंट पण आपलं कंप्लीट झालेलं आहे. पुढे दिलेले सॅलरी अँड वेजेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला P&Lच्या डेबिटला आलेलो आहेत. आणि इथं लिहिणार आपण 2 सॅलरी अँड वेजेस. अमाऊंट याची आपल्याला जी दिलेली होती ती दिलेली होती 45,000. डायरेक्टली आउटर कॉलमला आपण लिहिणार 45,000. ही पण लिहून झालेली आहे मित्रांनो. पुढचा आयटम आपला जो दिलेला आहे, जो आयटम झालेले आहे त्याला आपण टिकमार्क करूयात. पुढचा आयटम दिलेला आहे कॅश इन हँड. बॅलन्स शीट ॲसेट साईडला कॅश इन हँड. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंटच्याच खाली कॅश इन हँड. याची अमाऊंट पण आउटर कॉलमला, कारण याच्यावरती पण कोणत्याच प्रकारचा स्टार नव्हता. 15,000 रुपये अमाऊंट दिलेली होती याची. आउटर कॉलमला लिहिणार आपण. याच्यानंतर जो आयटम दिलेला आहे मित्रांनो तो दिलेला आहे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. आता 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स परचेस्ड ऑन 1 जुलै 2012. याचे ॲडजस्टमेंट करणार. पहिल्यांदा हे ट्रान्सफर करणं हा एक इफेक्ट आणि डेटनुसार त्याचं इंटरेस्ट काढणं हा 2 इफेक्ट याचे. म्हणजे असे 3 इफेक्ट जातील. पहिल्यांदा 10% गव्हर्नमेंट बॉन्डचा इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईडला देऊयात. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड 60,000. हा झाला एक इफेक्ट मित्रांनो. आता हे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स याच्यासाठी वर्किंग नोट नंबर 3 प्रिपेअर करूयात. वर्किंग नोट नंबर 3 आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स
तर 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्सवरती इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे 9 मंथसाठी. पहा कधी परचेस केलं तर 1 जुलै 2012 टू 31 मार्च 2013. तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे टोटल 9 मंथचं इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे. ओके, आता गव्हर्नमेंट बॉन्ड्सची अमाऊंट आपल्याला दिली ती 60,000 इंटू 10%नी काढायचं आहे इंटू 9 मंथसाठी आउट ऑफ 12 मंथ्स. ओके, 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 4 एक्के 4, 4 एक्के 4, 4 पंचे 20 आणि 4 0 0. ओके, आणि इथं 4 0 0. तर असे 1500 अमाऊंट आलेले आहे. 1500 गुणुले 3 जर केलं तर अमाऊंट येईल आपली 4500. म्हणजे आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे आपलं 4500. ते आपण 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये ॲड करणार. ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट वर्किंग नोट नंबर 3 4500 आणि आउटर कॉलमला अमाऊंट जाणार 64,500. हा झाला एक इफेक्ट मित्रांनो. देऊयात दुसरा इफेक्ट. आता याचा जरा झिरो व्यवस्थित निघाले नव्हते. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स. अमाऊंट आउटर कॉलमला लिहिणार आपण 4,500. हे झालेलं आहे मित्रांनो. आता जाऊयात पुढच्या आयटमकडं. आपल्याला जो पुढचा आयटम दिलेला आहे पहा, वेअरहाऊस रेंट. वेअरहाऊस रेंट कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. सॅलरी अँड वेजेसच्या खाली लिहिणार आपण टू वेअरहाऊस रेंट. टू वेअरहाऊस रेंट. याची अमाऊंट जी आपल्याला दिलेली होती मित्रांनो, याची अमाऊंट आपल्याला वेअरहाऊसची रेंटची ही 6,000 दिलेली होती. तर ही 6,000 अमाऊंट आपण लिहून घेतली. बरोबर आहे ना? 6,000. राईट. म्हणजे एवढे आयटम झाले. डेबिटचे आयटम झाले आपले. डेबिटचे आयटम कुठे गेले? डेबिट ॲसेट. ज्या ॲडजस्टमेंट होत्या तेवढ्याच फक्त क्रेडिट साईडला घेतलेल्या आहेत. आता येऊयात क्रेडिट बॅलन्सेसमध्ये. पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट बॅलन्सेस आहे. सतीशचा दिलेला आहे 1,20,000 आणि प्रदीपचा दिलेला आहे 90,000. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाऊन आपण लिहिणार इथं बाय बॅलेन्स ब्रॉट डाऊन. बाय बॅलेन्स ब्रॉट डाऊन 1,20,000 आणि 90,000. तर एवढे इफेक्ट झालेले आहेत. याच्यानंतर नेक्स्ट आयटम आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो, तर पहा याच्यामध्ये सेल्स दिलेला आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. खूप सोपा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला जो अवघड वाटतो. बाय सेल्स अमाऊंट आपल्याला जी याची दिलेली आहे ती 4,30,000. डायरेक्टली आउटर कॉलमला लिहिणार आपण. याच्यावरती कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही. 4,30,000. याला रेकॉर्ड करून घेतलेलं आहे. नेक्स्ट आयटम आपले जे आयटम झाले याला टिक मार्क करत होतो आपण. पुढे दिलेले सन्ट्री क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला जाऊन लिहिणार आपण 85,000. लायबिलिटी साईड आपली आलेली आहे. इथं पहिल्याच रोला लिहूयात आपण सन्ट्री क्रेडिटर्स. सन्ट्री क्रेडिटर्सची अमाऊंट आपल्याला जी दिलेली आहे ती दिलेली 85,000. ह्या आउटर कॉलमला लिहिणार आपण. हाही इफेक्ट झाला असेल. नेक्स्ट आणि लास्ट आयटम राहिला होता आय थिंक डिस्काउंट. बरोबर 3,500. इन्कम अँड गेन्स इनडायरेक्ट इन्कम अँड गेन्स आहे. हा जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट. अमाऊंट दिलेली याची आपल्याला 3,500. कोणत्याही प्रकारचा स्टार याच्यावरती नाही. हे झालं मित्रांनो आपली ॲडजस्टमेंट्स. आता हे झाल्यानंतर आपण जाऊयात पुढच्या ह्या झाल्या आपल्या पूर्ण ट्रायल बॅलन्समधले इफेक्ट. आता जाऊयात फर्स्ट ॲडजस्टमेंटकडं. फर्स्ट ॲडजस्टमेंट काय दिलेली? क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट मार्केट प्राईस ॲट 92,000 विच इज 15% अबोव्ह इट्स कॉस्ट प्राईस. वर्किंग नोट. नेक्स्ट वर्किंग नोट आपल्याला ही वर्किंग नोट 1 झालेली आहे, 2 झालेली आहे, 3 झालेली आहे. आता घेऊयात वर्किंग नोट नंबर 4. काय सांगितलं या वर्किंग नोटमध्ये बघूयात आपण. ॲडजस्टमेंटसाठी कलर चेंज करूयात. मी पूर्णपणे ब्ल्यू कलर नाहीतर रेड कलर घेतो मित्रांनो. ओके, ॲडजस्टमेंट काय सांगितली पहिल्यांदा? क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट
valued at market price, ओके MP लेता हूँ मैं यहाँ पे डायरेक्टली, मार्केट प्राइस ₹92,000 आणि पुढं काय म्हणलं मित्रांनो, विच इज 15% अबोव इट्स कॉस्ट. मतलब जो मार्केट प्राइस दी है हमें 92,000 वो 15% से ज़्यादा है. म्हणजे 92,000 जर मार्केट प्राइस दिली असेल तर याच्यामध्ये कशा पद्धतीने कॉस्ट प्लस 15% ऑफ कॉस्ट. तो हम एज्यूम कर लेते हैं, मतलब ऐसा समझते हैं, हम एक समझून घेऊयात की एज्यूम कॉस्ट प्राइस इज ₹100, देन market price is ₹100 plus 100 into 15/100 म्हणजे मार्केट प्राइस किती आली, ₹115 आली मित्रांनो आपली. ओके, तर आता जर मार्केट ₹115साठी 92,000 तर ₹100साठी किती, तर यांचा तिरकस गुणाकार करून काढूयात. 92,000 गुणुले 100 भागिले 115. तर याला जर डिवाइड केलं मित्रांनो तर पहा, 5 1 5, 5 2 10, हातचे राहिले 1, 5 3 15. ओके, 3 भाग देऊयात, सॉरी मित्रांनो याला, बरोबर, 5 1 5 2 10, 5 3 15 आणि इथे येईल आपलं 5 2 10, 5 0 0. आता 23ने जर आपण याला भाग दिला, 23 1 23, 23 चोक, ओके, 23 चोक 92, पुढचे 0 आहे तसे, म्हणजे 23 into 4 केले तर 92 आन्सर येईल. मग याला डिवाइड केलं तर 4 आन्सर येईल याच्यामध्ये. मग 4,000 into 20, हे 4 शून्य तसेच लिहून घेऊयात, 0 0 0 आणि 4 2 8, 80,000. म्हणजे याची कॉस्ट प्राइस कोणती आहे, कॉस्ट प्राइस इज इक्वल टू ₹80,000. आणि आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्ड 2 आणि कन्झर्व्हॅटिझम कन्व्हेन्शन यूज करायचे. काय सांगतात हे दोघं जण आपल्याला क्लोजिंग स्टॉक घेत असताना, कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस whichever is lower, दोनों में से जो लोअर होगी that should be applicable to क्लोजिंग स्टॉक. इसको ही हम बोलते हैं दोस्तों प्ले सेफ पॉलिसी. यालाच आपण काय म्हणतो, क्लोजिंग स्टॉक, यालाच आपण म्हणतो प्ले सेफ पॉलिसी. तर दोन्हींपैकी कोणती कमी आहे, 92,000 का 80,000, तर 80,000. म्हणून पहिला इफेक्ट आपण याचा देणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला. बाय ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला जाऊन आपण इथं लिहिणार बाय क्लोजिंग स्टॉक, आउटर कॉलमला 80,000. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईटला जाऊन लिहिणार आपण 10% गव्हर्नमेंटची ॲडजस्टमेंट झाल्यानंतर क्लोजिंग स्टॉक, आउटर कॉलमला 80,000. तर इथपर्यंत आला असेल मित्रांनो तुमचा प्रॉब्लेम. नेक्स्ट वर्किंग नोटकडे जाऊयात आपण. नेक्स्ट वर्किंग नोट आपल्याला काय म्हटलेली पहा, ही वर्किंग नोट पूर्णपणे कंप्लीट झाली, याला टिक मार्क केलं. डेप्रिसिएट मशिनरी ॲट 10% पर ॲनम. येऊयात मशिनरीकडे आपण. डेप्रिसिएट मशिनरी ॲट 10% पर ॲनम. आता मशिनरीची व्हॅल्यू किती दिलेली, 75,000. याच्यातून आपण लेस करणार डेप्रिसिएशन ॲट द रेट 10% आणि हे किती येईल, 7,500. सरळ कॅल्क्युलेशन आहे. आता 75,000मधून 7,000 गेले, 68,000 आणि वरचे 500 गेले, 67,500. नाहीतर वजाबाकी केली, 10 - 5 5, ओके, 15 - 8 7 आणि 7 - 1 6. हा 7,500चा एक इफेक्ट झालेला आहे. दुसरा इफेक्ट जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला, टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी, आउटर कॉलमला 7,500.
हे दोन इफेक्ट झाले. जाऊयात नेक्स्ट ॲडजस्टमेंटकडं. नेक्स्ट ॲडजस्टमेंट पहा, आपली दुसरी ॲडजस्टमेंट पण पूर्ण झालेली आहे. आउटस्टँडिंग वेजेस वेअर 2500. या वेजेसमध्ये काय करणार आपण, ॲड करणार. वेजेस अँड सॅलरीजमध्ये ॲड आउटस्टँडिंग. पहा, कुठेच मी कोणत्याच प्रकारची घाई करत नाही. 2500 आणि आउटर कॉलमला जाणार टोटल 25,500. हा झाला एक इफेक्ट. पहा मित्रांनो, एक्सपेन्सेस अजून पेड केलेले नाहीत, म्हणजे पेड करायचे आहेत, हे देणं आहे आपलं. म्हणून आउटस्टँडिंग वेजेस हे जाणार बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला 2500. याचेही दोन इफेक्ट झालेले आहेत, म्हणजे ही पण ॲडजस्टमेंट आपली कंप्लीट झालेली आहे. आता जाऊयात नेक्स्ट ॲडजस्टमेंटकडे. मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवरती डायरेक्टली ॲडजस्टमेंट करूयात. लेस RDD ॲट द रेट 5%. पहा, 10% चार्ज केली तर 4,500 आणि जर त्याच्या हाफ केला आपण तर 4,500च्या हाफ अमाऊंट येईल 2,250. हे करूयात मायनस 2,250 आणि याच्यातून मायनस केल्यानंतर 5 7 ओके 42,750. 2,250चा एक इफेक्ट झाला. दुसरा इफेक्ट जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2RDD आणि ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार न्यू. आउटर कॉलमला अमाऊंट लिहिणार 2,250. तर सर्व ॲडजस्टमेंट्स मित्रांनो आपल्या झालेल्या आहेत. जर व्यवस्थित लक्ष दिला तर आपल्या एक मोजून सर्व ॲडजस्टमेंट करण्यासाठी 20 ते 22 मिनिटाचा वेळ आपल्याला रिक्वायर्ड आहे. याच्यापेक्षा कमी वेळ लागतो, परंतु मला समजून सांगण्यासाठी आणि त्या वर्किंग नोट्स तुमच्यासमोर करून दाखवण्यासाठी टाईम रिक्वायर्ड आहे. तुम्हाला याच्यापेक्षाही कमी वेळ लागला पाहिजे. तर चला मित्रांनो, जाऊया आता डायरेक्ट प्रॉब्लेम कॅल्क्युलेशनकडे. याचा ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट आणि संपूर्ण बाकीच्या गोष्टी काढून घेऊयात. हा संपूर्ण पार्ट मी करणार आहे ब्लॅक पेननी, म्हणून टोटल करस तोपर्यंत तुम्ही लक्ष द्या. सर्व गोष्टी पहा. आता करूयात सगळ्यात पहिल्यांदा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल. आता याची टोटल केल्यानंतर आपण ग्रॉस प्रॉफिट काढल्यानंतर नेट प्रॉफिट काढल्यानंतर त्यांचं कॅपिटल अकाउंट आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीटची टोटल, एवढ्या गोष्टी आपण मॅच करून घेणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण काढूयात ग्रॉस प्रॉफिटसाठी आपण क्रेडिट साईडची, हे थोडंसं तुम्हाला मी झूम आउट करून दाखवतो. ओके, मी या पद्धतीने टोटल काढलेली आहे. 4,30,000 अधिक 80,000 या दोघांची टोटल इथं लिहिलेली. तुम्ही रेषा ओढत बसण्याची गरज नाही, मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. 4,30,000 अधिक 4,30,000 अधिक 80,000 हे टोटल आली 5,10,000. 5,10,000 मधून डेबिटची टोटल जी आहे ही वजा केली 2,96,000. आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळाला 2,14,000 2,14,000 आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळालेला आहे. आणि हा 2,14,000 रुपये ग्रॉस प्रॉफिट आपण इथं लिहून घेतलेला आहे. हे झाल्यानंतर आपल्याला आता याची ग्रॉस प्रॉफिट इथं आपण कॅरीड डाऊन केलेला आहे, इथे आपण ब्रॉड डाऊन केला 2,14,000 आणि याची टोटल केली. याची पण क्रेडिट साईडची टोटल जास्त निघाली, इथं पाहू शकतात. 2,14,000 अधिक 4,500 2,18,500 अधिक 3,500 2,22,000. क्रेडिटची टोटल आली 2,22,000 आणि डेबिटची टोटल आली 66,000. 2,22,000 मधून 66,000 वजा केले 1,56,000 आले. 1,56,000ला आपण दोन्ही पार्टनर्समध्ये 1/2च्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून दिलं. 78,000 एवढी अमाऊंट आलेली आहे. 78,000 पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईटला रेकॉर्ड करून घेतला आणि क्रेडिट बॅलन्सेसची टोटल आली. सतीशची आली 1,98,000 आणि प्रदीपची आली 1,68,000. तीच टोटल आपण डेबिटला लिहून घेतली आणि बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे क्लोजिंग बॅलन्स लिहून घेतला. सतीशचा आला 1,98,000 आणि प्रदीपचा आला 1,68,000. यालाच आपण लिहून घेतलं लायबिलिटी साईडला. सतीश 1,98,000 आणि प्रदीप 1,68,000. आणि या दोन्ही बाजूंची टोटल जर आपण केली तर या दोन्ही बाजूंची टोटल येईल आपली 4,53,500 4,53,500. ठीक आहे, तर मित्रांनो इथेच थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात मार्च 2016चा क्वेश्चन आणि डिटेल सोल्युशन. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज पाहायला विसरू नका. धन्यवाद. त्यासोबतच डेली फक्त अर्धा तास कोणताही क्वेश्चन अर्धा तासामध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे.
धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.